नमस्कार. महानगरपालिकांचा महासंग्राम या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय आणि तिथे मान्यवरांच्या बरोबरच जाणून घेतोय की मतदाराचा यंदाचा कौल काय आहे. या संपूर्ण लढाईमध्ये मुंबईची यंदाची लढाई अत्यंत निकराची आहे. त्याचबरोबर ही मुंबईची लढाई ही तिच्या अस्मितेची आहे, तिची ओळख टिकवण्याची आहे आणि या मुंबईची लढाई ही भविष्यातल्या येणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड कोण देऊ शकेल हे उत्तर शोधण्याची आहे. आणि म्हणूनच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही आता पोहोचलो आहोत ईशान्य मुंबईमध्ये. ईशान्य मुंबईमधला हा मुलुंडचा परिसर आहे. हा असा परिसर आहे जिथे मोठ्या संख्येनं मराठी माणसं आहेत, त्याचबरोबर इतर भाषिक सुद्धा. आणि या निमित्तानं इथे अनेक अस्मितेचे मुद्दे, स्थानिक प्रश्न हे चर्चेला सातत्यानं येत असतात. लोकसभा निवडणुकीमध्ये इथे झालेलं मतदान हाही काही ना काही कारणानं सातत्यानं या निवडणुकीपर्यंत पोहोचलेला मुद्दा आहे. कोणी कोणाला मतदान केलं इथपासून मतदान हे धर्माच्या आधारावर झालं का, भाषेच्या आधारावर झालं का, असे अनंत प्रश्न आहेत. आणि त्या निमित्तानं इथे असलेल्या सर्व मान्यवरांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्यांच्याच जोडीला इथे मतदारांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. त्या मतदारांच्या प्रतिनिधींनाही आपण विचारणार आहोत की ते यंदा मतदान करताना कोणता मुद्दा महत्त्वाचा मानणार आहेत. निवडणुकीच्या या भागामधल्या आणि या अनुषंगानं असलेल्या अनेक मुद्द्यांपैकी जो मुद्दा मुलुंडमध्ये आणि त्यात सुद्धा खास करून ईशान्य मुंबईमध्ये चर्चेला जातो तो वरकरणी पाहता स्थानिक वाटत नाही, पण तो अतिशय खालपर्यंत पोहोचलेला असतो. तो आहे मराठी माणसाचं ईशान्य मुंबईतलं स्थान काय. या निमित्तानं पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविक मनसेला विचारावासा वाटतो. मराठी माणसाचं स्थान हे अबाधितच राहणार आहे, परंतु आज घाटकोपर ईस्ट, वेस्ट आणि मुलुंडमध्ये जे गुजराती लोक तुम्ही भाषिक वादविवाद पेटवताय ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. इथे आपण इतकी वर्ष गुण्यागोविंदांनी राहत आलो, परंतु आत्ताच काय झालं की 2014 नंतर तुम्हाला भाषिक वाद पेटवावा वाटतोय. ह्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यावं, पण आज आपल्यासोबतच ते नाही आहेत. प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारायचे असतात आणि सत्ताधारी अशा डिबेटमधून जर पळ काढत असतील तर कुठेतरी त्यांना पराभव समोर दिसतोय असंच वाटून येतं. या मुद्द्यावर पटकन उत्तर द्या. तुम्ही इथे महायुतीचे प्रतिनिधी म्हणून आहात, भलेही तुम्ही आत्ता शिवसेनेचे उमेदवार म्हणून असाल, पण प्राप्त स्थितीमध्ये भाषिक वाद उकरून कोणी काढला? आमचं जे राजकारण आहे शिवसेनेचं युतीचं, ते विकासावर राजकारण करतो. आम्ही प्रांतवाद, भाषावाद करत नाही. आमचं राजकारण पूर्ण विकासावर होतं. विकासावर आम्ही बोलतो. आपण विकासावर बोलतात, मी आपल्यापर्यंत येतो. पटकन आधी काँग्रेसला एकदा विचारूयात, विकासावर बोलणारी माणसं अस्मितेचे मुद्दे का काढतात निवडणुकीमध्ये? त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही आहे की आम्ही विकास करतो. तो आजपर्यंत विकास काय केला त्यांनी? आज इथे मराठी माणसाला फ्लॅट घेऊ शकत नाही, तो एक गाळा किंवा भाड्याने घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? ते दडपशाही एवढी करतात की इथे तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही, आमच्या विभागामध्ये तुम्ही ह्या मराठी माणसाला रूम देऊ शकत नाही. हे का आजपर्यंत झालं नव्हतं? काँग्रेसच्या राज्यात काही झालं नव्हतं. हे काँग्रेसच्या राज्यात झालं नव्हतं. प्रत्यक्षातली परिस्थिती थोडी वेगळी आहे. आपल्याला थोडा इतिहास तपासायला लागेल. पण इथे आता मुद्दा मी आपल्यापर्यंत घेऊन येतो. आपण शरदचंद्र पवार गटाच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात, निवडणूक लढता आहात. अस्मितेचा मुद्दा तुम्हाला त्रासदायक ठरेल असं म्हटलं तर? मुळातच मुलुंडमध्ये राहणारी सर्वसामान्य जनता ही सहिष्णू आहे आणि इथे जो भाषावाद, प्रांतवाद हा 2014 नंतर जास्ती उफाळलेला आहे. याच्या आधीही आणि आजही सर्वजण एकत्रितपणेच नांदत होतो. पण जे सरकार आत्ता जे अस्तित्वात आहे त्यांच्याकडे स्वतःकडे विकासाचं असं बोलण्यासारखं काही नसल्यामुळे कायमच त्यांनी हिंदुत्व हे फक्त महाराष्ट्र किंवा मुलुंडपुरतं नाही, पूर्ण भारतातच त्यांनी हाच एक मुद्दा वापरलेला आहे. कारण त्यांच्याकडे विकास म्हणून दाखवण्यासारखं काहीही नाही आहे. आपण जर बघितलं की हे जे BJP सरकार आलेलं आहे मुंबईमध्ये, त्याच्या आधी ज्या मुंबईच्या महापालिकेच्या ज्या FDs होत्या त्या मुद्द्यावर येऊया. मुद्दा आता भाषा आणि अस्मितेचा आहे. मी आपल्यापर्यंत येण्याआधी एक उत्तर घेतो. विकास झाला नाहीये म्हणून हिंदुत्व आठवतंय का महायुतीला? नाही, आमचा पहिल्यापासून अजेंडा विकासाचाच आहे. आम्ही जो कामं केली आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये, की मुंबईतले सगळे रस्ते आम्ही काँक्रिटीकरण केलेले आहेत. जे आपलं ईस्टर्न हायवे आणि वेस्टर्न हायवे जो आहे तो शिंदेसाहेबांच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेला आहे. त्याच्यामुळे आता तो पूर्ण रस्ते जे आहेत ते तुमचे काँक्रिटीकरण होणार आहे. रोड तुम्हाला विदाऊट. पण हिंदुत्वाचं काय? मग तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा का आणता? विकासावर मतं मिळत नाहीत म्हणून?
नाही, आम्हाला मतं मिळतात. आमचा मुद्दा विकासाच्यावर आहे. हिंदुत्व तर आहेच ना. आपण पहिले हिंदुत्व आहे, नंतर मराठी आहे. पहिले आपण सगळ्या हिंदूच आहेत ना सगळेजण. आम्ही हिंदू आहोत म्हणून आपण भांडतोय ना. हिंदूसाठीच आम्ही भांडतोय. आमचं म्हणणं असं नाही आम्ही प्रांतवाद रस्त्यावर जात नाही. आपण हिंदू आहोत म्हणून वाद आहे. मला आता पटकन आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपण प्रतिनिधी आहात. या सगळ्या चर्चेत एक मुद्दा प्रकर्षानं समोर आला, जो इथे काँग्रेसच्या प्रतिनिधींनी मांडला, इतरांनीही मांडला, की इथे मराठी माणसाचं स्थान ईशान्य मुंबईमध्ये वेगानं कमी होतं आहे. मराठी माणसाला घर मिळण्यापासून, नोकरी मिळण्यापासून अनेक प्रश्न आहेत. हे सगळं कधी झालं? तर 25 वर्ष आपली सत्ता असताना झालं. उत्तर आहे 25 वर्ष आमची सत्ता असताना तुम्हाला कधी ऐकायला आलं हो की मराठी माणसाचं मुंबईवर अन्याय झालं? या सगळ्या प्रवक्त्यांनी सांगितलं 2014 नंतर. ते पण मी एक अय्यर आहे, पण मी गर्वाने सांगतो मी मराठी आहे. कारण आमचा जन्म, आमचा सगळं इतिहास आम्ही मुंबईत राहून आम्ही सगळे घडलो मुंबईमुळे. त्यामुळे मुंबई हे आमचीच राहणार. आणि हे एक विशिष्ट जातीवाल्यांना फक्त का आता भीती वाटायला लागली? आणि तुम्ही कोण आज सांगणार आहे की तुम्ही नॉनव्हेज नाही खायचं, तुम्ही हे नाही करायचं? हे कोण सांगतंय मला? काय मी आता मुद्दा म्हणून सांगू ते कुठले जातीवाले आहेत? नाही, बिलकुल तुम्हाला खुल्या चर्चेत आपल्याला संधी मिळते. आपले गुजराती आणि कच्ची, ज्यांना आम्ही गुजराती कच्ची बांधव बोलतो, ते आज हे करायला लागले. जैन धर्माची लोक का? म्हणजे असं काय अचानक तुम्हाला घडलंय की ज्यांना जे खायचं त्यांना खाऊ द्यायचं? आज इथे अनेक लोक बसले जे नॉनव्हेज खात नाही, पण आम्हाला फरक नाही पडत आमच्या बाजूला कोणी बसून खाल्लं. प्रत्येकाचं तुम्ही जेवणाचं डिसाईड करणार का मेनू? मग हॉटेलच काढायला पाहिजे. बिलकुल हॉटेल काढायला पाहिजे, पण मुद्दा इथे खाण्यापिण्याचा आहे, राहण्याचा, वागण्याचा आहे. या निमित्तानं मला एका बाबतीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. खाणं, पिणं, राहणं, उठणं, बसणं या सगळ्याच्या आधारावर समाजामध्ये भेद निर्माण करून मिळतं काय? त्यांना फक्त बोलायला मुद्दे भेटतात. कारण जे स्थानिक प्रश्न आहेत, आमचा गटाराचा प्रश्न आहे, पाणी काही विभागांमध्ये 24 तास येत नाही, आजही कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. ह्याच्याबद्दल उद्धव साहेबांनी जे काही काम केलं त्याच्यावरती ह्यांचं उत्तर नाही. 8 वर्ष ह्यांनी प्रशासन कोणत्या पद्धतीने चालवलं? 70,000च्या FDs तुम्ही मोडल्या, ते दिसत नाही. 70,000 कोटी ही छोटी एवढी वगैरे सगळे विषय आहेत. विषय काय होता? खाण्यापिण्याचे भेद का केले जातात? वेळेची मर्यादा आहे. मला पटकन इकडे येऊयात. खाण्यापिण्याच्या भेदानुसार आणि मराठी माणसाला दुय्यम वागणूक मुंबईतच मिळायला लागली, तर जायचं कुठं मराठी माणसं? ही मुंबई मराठी माणसाचीच आहे. आम्ही असं म्हणत नाही की मुंबई मराठी माणसाची नाही आहे. मुंबई मराठी माणसांची, आपल्या सर्वांची मुंबई आहे. त्याच्यामुळे मी म्हणत नाही की मुंबई फक्त मुंबईमध्ये सगळे लोक येतात, सगळे लोक राहतात, गुणागोविंदाने राहतात. तो आत्ता मुद्दा आलेला आहे, लोकांनी काढलेला आहे, त्याचा इश्यू बनवलेला आहे. पण मुंबई पहिले सगळे एकत्रच राहत होते ना याच्या आधी पण. आणि आता अगदी या निमित्तानंच आपण आता इथे असलेल्या मतदारांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचणार आहोत. माझे सहकारी शुभम उमाळे त्यांच्यामध्ये आहेत. त्यांनी विचारायला हवं आणि ईशान्य मुंबईतल्या या सगळ्या चर्चेला एका वेगळ्या टप्प्यावर सुद्धा न्यायला हवं की मराठी माणसाचं स्थान मुंबईत टिकलं आहे का? जर ते नसेल टिकलं तर त्याला जबाबदार कोण? शुभम. नक्कीच प्रसाद सर, खरं तर महापालिकेचा रणसंग्राम हा कार्यक्रम आज आपण ईशान्य मुंबई मुलुंड या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि मुलुंडकरांना नेमकं काय वाटतं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. खरं तर मराठी माणसाचा मुद्दा, मराठीची अस्मिता इथे राहिलेली आहे का, असा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. राहिलेली आहे ना. हो हो हो. पण ती कशा पद्धतीने आपल्याला समोर जाताना दिसून येते? कारण की आपले उमेदवारच असतील किंवा इकडचे जे स्थानिक नेते प्रतिनिधी असतील तेच अमराठी आपल्याला दिसून येत आहेत. हा, काही तर आहेत पण मराठी पण भरपूर आहेत ना. हो आहेत. मराठी भरपूर दिसून येत आहेत. नेमके उमेदवार असतील किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील ते अमराठी आपल्याला दिसून येतात. मराठी आहे का मुलुंडमध्ये? मुलुंडमध्ये मराठी जेवढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत त्यातले 99% उमेदवार हे मराठी आहेत. भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे मुंबईतले जे उमेदवार आहेत ते जवळजवळ 40% परप्रांतीय इतर भाषिक उमेदवार आहेत. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता मराठी शिल्लक राहतील का मुंबईत? आज सर्व जमिनी आहेत त्या अदानीच्या घशात घातल्यानंतर जे बिल्डर येणार आहेत ते अदानीचे येणार आहेत. आणि त्या ठिकाणी ज्या बिल्डिंगी तयार होतील अदानीच्या माध्यमातून तिथे मराठी माणसाला जागा घेणं परवडणारं नाही. त्याचंच कारण मराठी माणसं मुंबईतनं बाहेर होत चाललेली आहेत. BJPने जे काय प्लॉट आहेत ते इतर भाषिकांना दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून जवळजवळ 540 एकर जमीन त्यांनी या अदानीच्या घशात घातली. त्या ठिकाणी जी काय इमारती होणार आहेत त्या सर्व परप्रांतीयांच्याच दृष्टीने परवडणाऱ्या असणार आहेत घरं.
त्यामुळे अर्थातच कुठेतरी मराठी माणूस हा बाहेर जात आहे मुंबईचा, याच्याबद्दल सातत्याने लोक जे आहेत मुंबईतले हे बोलताना दिसून येत आहेत. आपण अजून देखील काही या ठिकाणी आहोत. ताई, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जातोय का? मराठीची अस्मिता ही संपत चालली आहे? संपत असं नाही आहे चालू, म्हणजे आता BJP-वाले तर बरंचसं आमचं ह्याच्यात बरंच काम करतात आहेत आमच्या ह्याच्या. आणि शिवसेना मेन आमची, शिवसेनामुळे आपली मराठी आहे टिकून असं आम्हाला तर वाटतं. आणि शिवसेनाच आमची जिंकून यावी, त्याच्यामुळे अजून थोडा हे होईल त्याच्यामध्ये मराठी. अर्थातच अजून आपण इकडनं मुलुंड जे रहिवासी आहेत, स्थानिक प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जातोय का? नेमकं कारण काय आहे बाहेर फेकला जात असेल तर? मराठी माणूस मुलुंडच्या बाहेर किंवा मुंबईच्या बाहेर फेकला जात नाही. राजकारण आलं, मतदान आलं की मग मराठीचा मुद्दा आठवतो. असं काही नाही आहे. मराठी हा सगळीकडे आहे. मराठी हा मतदानही करतो. मराठी हा उमेदवार पण आहे. पण फक्त मतदान आलं की मग मराठीचा मुद्दा उपस्थित करायचा आणि आपला झेंडा तयार करायचा. अर्थातच बघू शकतो, निवडणुका आल्या की मराठीचा मुद्दा समोर येतो, असे स्थानिक प्रतिनिधी जे आहेत, इकडचे स्थानिक रहिवासी जे आहेत, ते सांगताना बोलून येत आहेत. प्रसाद सर. धन्यवाद शुभम. चर्चेला पुढे न्यायचं आहे आणि या निमित्तानं मुद्दा अस्मितेचा आहे. पण या अस्मितेच्या मुद्द्याच्या बरोबरच ईशान्य मुंबईमध्ये लोकसभेपासून गाजत असलेला मुद्दा तो आहे हिंदू मुसलमान. मतदान कशा पद्धतीनं धर्माच्या आधारावर होतं, धर्माच्या आधारावर कशा पद्धतीनं मतदान फिरवलं जातं आणि एक गठ्ठा, एक समाज, एक धार्मिक समाज मतदान करतो, त्याचा फटका कोणाला बसू शकतो. याच निमित्तानं एक चर्चा सातत्यानं पुढे येते की मुंबईचा महापौर मुसलमान होऊ शकतो. ही भीती आहे की वास्तव आहे? बघा, सगळ्यांनी सांगितलेलं आहे, शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, महायुतीच्या उमेदवारांनी सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे. त्याच्यामुळे यात वाद नाही आहे. फक्त इलेक्शन पुरतं, निवडणुकीपुरतं पण मराठी करतो. पण आमचं मनापासून सेनेचं मराठी बांधव प्रेम पहिल्यापासून आहे. तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, साहेबांनी ठणकावून सांगितलेलं आहे. बरं, आपण म्हणताय मराठी होणार. मला सांगा मग हा विषय काय येतो की मुसलमान हा मुंबईचा महापौर होऊ शकतो? नवल वाटतंय की हे बोलणारे कोण आहेत? भाजपवाले, ज्यांनी आजपर्यंत एवढ्या वर्षाचा इतिहास पाठी जाऊन बघा, एक आमदार मराठी दिलेला नाहीये मुलुंडमध्ये. तुम्ही सरदार तारासिंगांपासून बघाल, नंतर हे आपले किरीट सोमय्या, नंतर मनोज कोटक, नंतर मिहिर कोटेचा, मराठी यांना एकही आमदार भेटू नये आजपर्यंत. आणि हे सांगणार आम्हाला की तुम्ही खाण देणार आहात महापौर म्हणून. अहो, तुम्ही ती काळजी करूच नका. मराठी माणूस खूप समर्थ आणि बुद्धिवान आहे. कुणाला करायचा महापौर आणि कुणाला नाही, हे उगाच लोकांना संभ्रमात घालायचं, मूर्ख बनवायचं. तो हिंदुत्व जे मी मगा म्हणाली ना, लोकांना एक भ्रमित अवस्थेत ठेवायचं आणि मग त्याचा उपयोग कुठे तर आपल्याला मतांमध्ये करून घ्यायचा. हे भाजपची याच्यावर मनसेचं चिंतन काय आहे? आताच्या घडीला मराठी आणि मुसलमान महापौर असे दोन पर्याय आहेत. एकेकाळी तुमचे साहेब, तुमचं नेतृत्व हे भगवी शाल घालून फिरत होतं. आताच्या घडीला त्यांची परिस्थिती वेगळी आहे आणि अडचणीची आहे का? अडचणीची अजिबात नाही. राजसाहेबांची भूमिका पहिल्या दिवसापासून हीच आहे की महाराष्ट्रात राहतो, जो मराठी बोलतो, जो महाराष्ट्राला आपलं मानतो, तो मराठी झाला, तो महाराष्ट्रीयन झाला. ह्याच्यामध्ये जात धर्म पंथ येत नाही. राजसाहेबांचे आज सगळ्या पक्षात आणि सगळ्या धर्मांच्या व्यक्तींमध्ये संबंध चांगले आहेत. परंतु त्यांनी कधी हे म्हटलं नाही की मी हा वैयक्तिक आहे. हे भाषिक मुद्दे नका काढू. AR अंतुले महाराष्ट्राचे प्रतिनिधी होऊन गेले की नाही, तेव्हा महाराष्ट्राने स्वीकारलं ना त्यांना. आता तुम्हाला ही वेळ का आली की खान महापौर शिवसेना बसवेल? मग ह्याच्यावरती आशिष शेलार असं का म्हणाले की आम्ही हिंदूच बसवणार? आता तुमची भाषा कशी बदलली? नाही, आम्ही मराठी करू. पायाखालची जमीन सरकली आहे त्यांच्या. एक उत्तर पटकन, त्यानंतर इतर आपल्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचूयात. पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाची गरज आहे का महायुतीला? महायुतीला याची कुठलीही गरज नाही. महायुतीचं काम बोलतो. महायुतीला जाती धर्मावरती राजकारण करण्याची गरज नाही आहे. महायुती विकासावर काम करतं आणि शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आमचा महापौर मराठीच होणार. त्याच्यामुळे आम्हाला प्रांतवाद, भाषिक वादमध्ये जायचं नाही आहे. आमचा अजेंडा हा विकासावर आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ता आम्ही खूप चांगली कामं केलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू आहेत. त्या विकासाच्या कामावर मी नक्की बोलेन तुमच्याशी. बिलकुल. या मुद्द्याला पुढे नेऊयात. आणि विशेष आहे की या ठिकाणचा बदल मुंबईतला यंदाचा असा आहे की काँग्रेस अत्यंत स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करते, वंचितला सोबत घेऊन. खरं तर मवियाचे घटक म्हणून तुम्ही आहात, तुम्ही आता वेगळे लढताय. या सगळ्या वेगळ्या लढण्याच्या लढाईमध्ये तुमचा हक्काचा मुसलमान मतदार पळवून नेला आहे उद्धव ठाकरेंनी, असं म्हटलं तर? नाही, असं तुम्ही विचार करू नका. काँग्रेसनी नेहमी स्वबळाचा नारा दिला की सगळ्यांना समभाव आहे, सर्वधर्म समभाव. काँग्रेस हा
नेहमीच विचार करत असतो. त्यांनी कधी जातभेद केलेला नाही आहे. सर्वांना एकत्र घेऊन चाललेला काँग्रेस आहे. यामुळे काँग्रेसनी पहिल्यापासूनच एकच भूमिका ठेवली की आम्ही स्वबळावर लढू, की आम्ही सर्व धर्म समभाव, इकडे सर्व जातीचे सर्व प्रांताचे माणसं आम्ही घेऊन चालतो असतो. नाही, पण या स्थितीमध्ये मुंबईतला मुसलमान काँग्रेस सोबत आहे का उद्धव ठाकरेंसोबत आहे? काँग्रेससोबत मुसलमान आहे आणि त्यांनी समर्थन दिलेलं आहे त्यांनी. हो. आपलं उत्तर. यंदाच्या परिस्थितीमध्ये एक चित्र दिसून येतंय की तुम्ही मराठी माणसापेक्षा मुसलमानांवर जास्त भिस्त ठेवताना दिसताय. चंगेज मुलतानी सारखा माणूस तुम्ही मुंबईमध्ये पक्षात घेता, त्याच्या मुलाला उमेदवारी देता. संकेत काय जातात यातून? नाही, धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. आणि हे सगळं कोण चालवतोय? बटेंगे खटेंगे फटेंगे लढेंगे हे कोण चालवतोय? आणि आत्ता तुम्हाला आठवलं की उद्धव साहेबांनी एकाला घेतलं तर लगेच तुम्ही एवढे आवाज करता. बाकी मलिक कोणाबरोबर आहे? आज मलिक कोणाच्या मांडी लावून बसतो? आमच्या बसतो. ज्या मलिकवर एवढं सगळं तुम्ही लोकांनी हे उचललं, आज काय? आज MIM बरोबर आम्ही युती केली काय हो? MIM बरोबर युती कोणाची आहे? हे निवडणुका आल्या, काहीतरी मॅनेज करायचं आणि हे अफवा पसरवायचं. त्या पलीकडे काय केलं भारतीय जनता पक्षाने? तुम्ही सांगा ना. अचानक तुम्हाला असं काय वाटतंय मुसलमान महापौर? तुमची तर कधी सत्ता नव्हती. तुम्ही आमच्या जीवावर निवडून येत होते. 25 वर्ष आमचा महापौर तर तुमचा उपमहापौर होता ना. एक जरी मुसलमान झाला का महापौर? मग आत्ता ही भीती कुठून यायला लागली तुम्हाला? बिलकुल, याच्यावर उत्तर लागेल. ही भीती कुठून यायला लागली आहे की एखादा परधर्मीय मुसलमान माणूस महापौर होऊ शकतो? आणि त्यातल्यापेक्षाही महत्त्वाचा दावा असा आहे की महायुती ही मुळात ठाकरेंमुळे मुंबईमध्ये जिंकत होती, किंवा त्यावेळेचा भारतीय जनता पक्ष. काय म्हणते का साहेब, आता शिवसेनेचं नेतृत्व बदललेलं आहे, कामाची पद्धत बदललेली आहे. शिंदे साहेबांची कामाची पद्धत तुम्ही बघताय, ते फक्त तळागाळातील लोकांना जाऊन भेटतात, ते 18 तास काम करतात. ते तर त्यांचं म्हणणं काय, मी सामान्य माणसं पण जातो आणि काम करतोय. नेतृत्व बदललं, त्याच्यामुळे कामाची पद्धत बदलली. पूर्वीचं नेतृत्व वेगळं होतं, आत्ताचं नेतृत्व लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करून लोकांचे प्रश्न सोडून करतात. ते सामान्य नागरिकांपर्यंत लाडकी बहीण योजना सामान्य नागरिकांचा विचार करून करतात. ते आपला दवाखाना योजना म्हणजे गरिबांपर्यंत जाऊन लोकांनी, शिंदे साहेबांनी कामं केलेत, महायुती सरकारने कामं केलेत. थोडक्यात आपल्याला सांगायचं की तुम्ही काम करता, तुम्हाला धार्मिक ध्रुवीकरणाची गरज नाही, पण मतदारांना हा प्रश्न जरूर विचारायला हवा की प्राप्त स्थितीमध्ये त्यांना स्थानिक मुद्दे महत्त्वाचे वाटतात का भाषिक अस्मितेचे, धार्मिक अस्मितेचे मुद्दे महत्त्वाचे वाटतात? आणि म्हणून माझ्यासोबत असलेले माझे सहकारी शुभम उमाळे मतदारांपर्यंत जातील आणि याच मुद्द्यावर त्यांचं मत जाणून घेतील. शुभम. नक्कीच प्रसाद सर, नेमके स्थानिक मुद्दे महत्त्वाचे आहेत की भाषाचे मुद्दे किंवा जे राज्य लेवलवर जे सर्व राजकारण सुरू आहे ते महत्त्वाचे आहे? नेमकं मुलुंडकरांना काय वाटतं? सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी सत्ताधाऱ्यांना एकच सांगेन की ठाकरे कुटुंबियांवर अजिबात तुम्ही कुठल्या प्रकारची टिप्पणी करू नका. कारण या महाराष्ट्रात राजकारण जेव्हा सुरू झालं तेव्हा ठाकरेंनीच ही मुंबई सांभाळली आणि ठाकरेंनीच हा महाराष्ट्र सांभाळला. तेव्हा कुठे होते मुख्यमंत्री महोदय, कुठे होते सर्व ही लोक भाजपची? या लोकांनी ठाकरे बंधूंवर कुठल्याही प्रकारची टिप्पणी करू नये. आज मुलुंडचं अस्तित्व इतकं सुशिक्षित आहे. गेले 15 वर्षापासून या मुलुंडमध्ये मराठीच नगरसेवक होऊन गेले, कोळी नगरसेवक होऊन गेले, आमचे कोळी बांधवसुद्धा नगरसेवक होऊन गेले, स्थानिक लोकच नगरसेवक होऊन गेली. तेव्हा हे गुजराती आणि अमराठी लोक कुठे होते? त्यावेळेस ही सत्ताधारी पक्ष कुठे होते? नगरसेवक हे कायमस्वरूपी शिवसेना प्रमुखांचेच होते, शिवसेनेचेच होते आतापर्यंत, आणि या युतीचेच होते. पण महत्त्वाचा प्रश्न आहे की स्थानिक मुद्द्यांवर मुलुंडकरांचं लक्ष आहे का? की जशा पद्धतीत राज्याचं राजकारण चाललंय तसं मुलुंडचे लोक विचार करतात? मुलुंडची जनता ही खूप सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे. आज तुम्ही PAPचा प्रकल्प बघा आणि अजून किती अशा अनेक गोष्टी बघा. या गोष्टींना आळा घालण्यासाठी मुलुंडकर कायम सज्ज असतो. मुलुंडचे ज्येष्ठ नागरिक असो, तरुण वर्ग असो, महिला वर्ग असो, हा कायम या कामासाठी अग्रेसर असतो. चुकीच्या कामांना विरोध करणारा हा आमचा मुलुंडकरच हमेशा असतो आणि कायमस्वरूपी हा शिवसैनिकच असतो आमचा ठाकरे सेनेचा. अर्थातच मुलुंडचे सर्व लोक जे आहेत, नेमकं काय वाटतं? मुद्दा जो आहे आता उपस्थित असा झालेला आहे की स्थानिक राजकारणावर लक्ष आहे की राज्याच्या राजकारणावर आहे? आत्ताचा प्रश्न जो आहे तो बहुतेक स्थानिक आहे. राज्याचा मला वाटत नाही मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे. पण स्थानिक जे प्रश्न आहेत आणि स्थानिक तुम्ही जसं म्हणालात भाषा आणि याच्यावर जे वाद होत आहेत तेही महत्त्वाचे आहेत तेवढेच. अर्थातच ज्या पद्धतीने भाषेचे वाद होत आहेत, वेगळे वाद होत आहेत, कुठेतरी सर्वसाधारण जे नागरिक आहेत
त्यांचे मुद्दे दुर्लक्षित केले जात आहेत का? वॉटर गटर मीटर किंवा रिक्षाचा त्रास असो, रेल्वेचा त्रास हे असो. मुद्दे आहेत, जसे आता यांनी सांगितलं की पुनर्वसन प्रकल्पाला विरोध असेल किंवा ट्रॅफिकचे प्रश्न असतील. राजसाहेब ठाकरे गेले 20 वर्ष बोलत आहेत. हे सगळे मुद्दे जे आहेत हे गेले 20 वर्ष ते मांडत आहेत, त्या मुद्द्यांबद्दल बोलत आहेत, पण त्यांना कुठे म्हणजे स्टार्ट मिळत नाही आहे कुठे, की त्या मुद्द्यांना वेग मिळत नाही आहे, त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही राज्याकडून. अर्थातच बघू शकतो प्रसाद सर की राजसाहेब मागील 20 वर्षांपासून मुंबईतील जे स्थानिक मुद्दे आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, पण कुठेतरी राजसाहेबांना किकस्टार्ट मिळत नाहीये असं मुलुंडकर बोलत आहेत. धन्यवाद शुभम. आता या निमित्तानं जे स्थानिक मुद्दे या चर्चेमध्ये आलेले आहेत त्याला घेऊनच आपण आता इथल्या पॅनलवरच्या पॅनलिस्टना मान्यवरांना बोलतं करणार आहोत. मला सांगा पटकन, ईशान्य मुंबईतले कोणते मुद्दे आहेत ज्या आधारे यंदा मतदान व्हायला हवं? ईशान्य मुंबईमध्ये मुलांना खेळायला प्लेग्राऊंड नाही आहे, असलेली रस्त्याची समस्या आहे. ते लोक DPमध्ये रस्ते असते ते रस्ते करत नाहीत, ट्रॅफिकची समस्या होते. परत अदानीने आणलेला प्रकल्प आहे इकडे, तो लोकांना कांदळवनाचा विषय आहे इकडे आमच्याकडे. आपण इतरही प्रत्येकाकडेच हा मुद्दा घेऊन जातोय. मुलुंडच्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारे लोक सगळ्यात जास्त त्रस्त आहेत? सगळ्यात जास्त त्रस्त म्हणजे मुलुंड म्हणजे एक कसं आहे माहिती आहे का, शाळेत एखादा मुलगा असतो ना, त्याला कोणी येऊन टपली मारून जातं, असं या लोकांनी मुलुंडला बनवलं आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे इथे PAP आणून टाकलं. 3,500 घरं. बरं, हे कोण येणार आहेत राहायला माहिती नाही. कुठला PAP प्रकल्पाच्या लोकांना मुलुंडमध्ये तुम्ही देताय? त्यानंतर आलं धारावी. पण त्यातला मुद्दा लक्षात घ्यायला लागेल. अहो, ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी मानखुर्द आणि इथले मुसलमान आणून मुलुंडमध्ये टाकले, हा आरोप झाला. हा आरोप झालाय, सिद्ध झालाय का? हा आरोप झालाय. तुम्ही पहिलं सिद्ध करा आणि मग नंतर बोला ना. हे कसं ओरडून इथल्या आमदारांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की मी धारावीकडे येऊन देणार नाही, 1 एकर जमीन नाही दिली. मग हे खोटंपणं नाही आहे? हे तुम्ही लोक त्यांना विचारणार नाही आहात का? इथे धारावी आणली, इथे PAP आणलं, इथे डॉग शेल्टर होम आणलंय, इकडे कबूतरखाना आणलंय, मॅनग्रोव्ज गेले. म्हणजे आम्ही मुलुंडकर ईस्टकरांनी काय करायचं? यातलं एकही प्रकल्प वेस्टला का नाही आहे हो? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण या सगळ्या अनुषंगानं आणखी वेगळा काय मुद्दा मांडू इच्छितात, ज्या गोष्टींमुळे मुंबईकर आणि त्यात सुद्धा खास करून ईशान्य मुंबई आणि मुलुंडकर त्रस्त आहेत? ईशान्य मुंबई त्रस्त सर्वात जास्त तुम्हाला सांगते कचरापट्टी, जी विक्रोळीची कचरापट्टी, त्याचं जे हवेतनं पोल्युशन असतं त्याचा सर्वात जास्ती त्रास होतो मुलुंडकरांना आणि पूर्ण ईशान्य मुंबईला. दुसरा विषय आहे इथे की आजारपण, त्याच्यासाठी रुग्णालयं आहेत पण तिथे भरपूर व्यवस्था नाही आहे किंवा डॉक्टर नाही आहेत. तिसरा विषय असा आहे की रिडेव्हलपमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे मुलुंडमध्ये आणि त्याच्यामुळे होणारी धूळ, जी काही पोल्युशन जे आहे त्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यात आता हा PAP प्रकल्पाच्या तुम्ही बाजूने जाऊन बघा, माणूस उभं नाही राहू शकत, इतक्या मोठ्या प्रमाणात धूळ वाहत असते. त्याच्यावरही कुठला निर्बंध नाही. धारावी आणताय पण त्याच्यासाठी तुम्ही काय करताय? व्यवस्था काय देणार आहात त्यांना? काय देणार? अगदी बिलकुल. आता विविध टप्पे येत आहेत. मी आपल्यापर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये येतो, कारण आता तक्रारींचा सूर लागलेला आहे. आपल्या लेखी मनसेला आणि तुम्ही जेव्हा मतदान मागायला मतदारांकडे जाता त्यावेळेला कोणत्या मुद्द्यांवर, स्थानिक प्रश्नांवर भर देताय? स्थानिक प्रश्न म्हणजे मुंबईमध्ये कोळीवाडे किती आहेत आणि त्याचा विकास कधी करणार? ईशान्य मुंबईमध्ये खूप कोळीवाडे आहेत. मुलुंडमध्ये 3 कोळीवाडे आहेत. वेस्टचा काही भाग आहे जो कोळीवाडेच होते, पण तुम्ही एक्सपांड करत गेलात आणि मग तुम्ही तो आता शहराच्या आतमध्ये आणलात. आम्हाला नाही, तुम्ही 4 FSI का नाही देतात? आम्ही गरजेपोटी घरे वाढवतोय, त्याच्यावरती पण तुमच्या कारवाया होत आहेत. ह्याच्याबद्दल तुमचं ठोस आश्वासन येत नाही. तुम्ही विधानसभेमध्ये मुद्दे उपस्थित करता, पण त्याचा पाठपुरावा कोण करणार? त्याच्यावरती आश्वासन कधी देणार आणि ते आश्वासन प्रत्यक्षात कधी उतरवणार? ह्याचं उत्तर शिवसेना BJPच्या युतीवाल्यांनी द्यावं. बिलकुल. महायुतीच्यासाठी बरेचसे प्रश्न आहेत, बरीचशी आव्हानं आहेत. एक मुद्दा रस्त्याचा आहे, दुसरा मुद्दा वाहतुकीचा आहे, तिसरा मुद्दा PAP म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल, प्रकल्पग्रस्तांची वाढती वस्ती, प्रदूषण, कचरा भूमी इथं आल्यामुळे मुंबईकरांचं, मुलुंडकरांचं आयुष्य कसं धोक्यात आलंय, सगळे मुद्दे आहेत आणि याच्यासाठीची पट उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहेत. आता सगळ्यांनी तक्रारी केल्यात आणि मुलुंडसाठी काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. आमचे शिंदेसाहेब बाजूलाच आहेत, ठाण्यालाच आहेत.
राहायला ठाण्यालाच आहेत, रोज इकडनं मुलुंडवरनं जातात. पहिलं काम शिंदेसाहेबांनी काय केलं तर टोल मुक्त केलं मुंबईकरांसाठी. ते कोण सांगत नाही. आज टोल मुक्त झाल्यामुळे खूप ट्रॅफिक कमी झालेली आहे. त्याचबरोबर टोलच्या बाजूला जे डम्पिंग ग्राउंड होतं ते महायुतीच्या काळातच साहेबांनी बंद केलेलं आहे आणि ते बंद करून तिकडे जो कचरा आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून तो कचरा एकदम काढून टाकलेला आणि तिकडे खताचा प्रोजेक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे खत इकोईचं पहिले मुलुंडचा बोलतो, पहिले मला बोलू दे. पहिले मुलुंडचा तुमचा कचरा मुक्त झालेला आहे, तुम्हाला टोल मुक्त केलेला आहे. आता आपण जे रस्ते करतो सगळीकडे मुंबईमध्ये कॉन्क्रिटीकरण, जे आधी नेहमी होतं, आता टोलचा त्याच्यावर हा मुद्दा इथे येतोच आहे की टोल मुक्ती कोणामुळे झाली. आता मी बोलत नाही, लोक काय म्हणतात टोलचा झोल, पण तो राजकीय पक्ष झाला, राजकीय विचार झाला. पण आमच्या साहेबांनी येऊन काय केलं आता आल्याला काय केलं की तुम्हाला केलं ना, मुक्त केलं की नाही शिंदे साहेबांनी. आज आल्याला शिंदे साहेबांनी मुक्त केला. पण मुंबईमध्ये काय असतं माहिती आहे का, आज आपण गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना शिंदे साहेबांनी बॅलन्स केलेला आहे. एक तर लाडकी बहीण योजना चालू केली आहे गरिबांसाठी. इतक्या वर्ष कोणाला काय प्रॉब्लेम आला नाही, इतक्या कोणी विचार नाही केला. आम्ही जेव्हा पैसे द्यायला सुरुवात केली लाडकी बहिणी योजनेला, आज मुलुंडमध्ये आम्ही राहतो, आज मुलुंडमध्ये एक असा एक वर्ग आहे जो घरकाम करतो, त्यांना या गरज आहे. आज 1500 रुपयाची गरज त्यांना माहिती आहे. आज घरकाम करणार आम्ही आमच्या शाखेमार्फत, आमच्या परिसरामार्फत लाडकी बहीणचे कमीत कमी जवळ 2 ते 2,500 महिला आज मुलुंडमध्ये त्याचा लाभ घेतात. एक मुद्दा अजून इथे जो प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा येतो आणि त्याच्यामुळे मुंबई आणि खास करून ईशान्य मुंबईतली डेमोग्राफी बदलेल, मतदार यादी बदलेल, हाही एक विषय चिंतेचा आहे. इथल्या स्थानिकांना त्यांचं अस्तित्व संपेल असं वाटतं. एक मत पटकन मनसेकडून घेतो आणि आपल्याकडे येतो पटकन 30 सेकंदात. मुळात प्रकल्पग्रस्त आहेत हे कुठचे आहेत, धारावीचे आहेत. धारावीला जागा आहे, तिथे अपात्र जे ठरलेत त्यांना तुम्ही मुंबईच्या बाहेर टाकताय. तुम्ही धारावींचं स्थलांतर नाही करत आहात, तिकडच्या अपात्र लोकांचं करताय. मुळात जर अपात्र आहेत तर तुम्ही त्यांना काही क्वालिफाईडच होत नाही आणि मग त्यांना धारावीमध्येच का नाही. अपात्र लोक जी धारावीत वसू शकत नाहीत त्यांना आणून मुलुंडकरांच्या डोक्यावर का ठेवायचं. तुम्हाला मगाचा एक मुद्दा राहिला, PAP प्रकल्प हा 6.5 घरांचा बनतोय. आमच्या आमदारांनी निश्चित सांगितलं आहे, जेव्हा मुख्यमंत्री आले होते त्यांनी पण सांगितलेलं आहे, इथल्या फक्त 5 किलोमीटरमधील लोकांनाच देणार आहे. तुम्ही म्हणाल की बाहेरचे लोक येणार आहेत, कोकण 5 किलोमीटरमधले जे इफेक्टिव्ह लोक जे आहेत त्या लोकांना इथे घरं देणार आहेत. आपल्या मुलुंडमधील एकविरा सोसायटी जी आहे, जिथे आता जोड रस्ता केला आहे, तिथल्या 50 लोकांना इथेच स्थलांतर करणार आहे. आणि आमदारांनी निष्ठून सांगितलेलं आहे की फक्त इथल्या लोकांनाच, जवळच्या लोकांनाच त्याच्यामध्ये घरं दिली जातील. तुम्ही आता जो जी बिलकुल त्याच्यावर बोलू. पण मला वाटतं की आपण या निमित्तानं पटकन मतदारांना बोलतं करूया आणि त्यांना विचारूयात की ते मतदान करताना कोणते मुद्दे लक्षात घेणार आहेत. बऱ्याचदा भाषिक अस्मिता, धार्मिक अस्मिता याच्या पलीकडे जाऊन ईशान्य मुंबईमधले जे खरे स्थानिक प्रश्न आहेत ज्याच्यावर मुंबई महानगरपालिकेचं मतदान फिरू शकतं का, हाही मुद्दा आणि ते मुद्दे कोणते आहेत ते विचारतील आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. खरं तर निवडणुका उशिराने होत आहेत आणि उशिराने जरी होत असल्या तरी नेमकं स्थानिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात. ताई, खरं तर मतदान करायचं झालं तर कोणत्या ठळक मुद्द्यांवर बघून आपण मतदान करणार. मी तर लाडकी बहीण योजना साहेबांनी राबवली आहे, त्याबद्दल परत लहान मुलांबद्दल हे केलं, खूप काय केलं आहेत कामं साहेबांनी. परत अजून इतर महिलांसाठी पण खूप काय कामं केली, त्यामुळे मी त्याच मुद्द्यावर. लाडकी बहीण हा सर्वत्र राज्यस्तरीय लेवलला झालेला महत्त्वाचा मुद्दा आहे महायुतीचा. दादा, कोणत्या मुद्द्यांवर मतदान करा. सर्वप्रथम जय महाराष्ट्र टीमचे मनपूर्वक आभार. स्थानिक मुद्द्यावर चर्चा करायची झाली तर आमचे एकनाथ शिंदे साहेब हे फक्त 2.5 तासच झोपतात आणि बाकी पूर्ण वेळ हा त्यांनी आमच्यासारख्या किंवा अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेकरता दिलेला आहे. कुठल्याही फेसबुक माध्यमातून ज्या वेळेला स्थानिक मुद्दे कुठले ज्याच्यावर मतदान आता होणार मुलुंडमध्ये. स्थानिक मुद्दे असे आहेत की तुमचा रस्ते हे जे डांबरीकरण होते त्या डांबरीकरणावरती किती वेळेला खर्च झाला. आता रस्ते पूर्णपणे सिमेंट मुक्त झालेले आहेत, सिमेंट युक्त करून ठेवलेले आहेत, डांबरीकरण घालून टाकलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातले जे कमिशन जात होतं ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. तर त्याचं काय, या विषयावरती निश्चित रस्त्यांवरनं एक मोठं राजकारण मुंबईच्या सगळीकडे दिसून आलं. दादा, स्थानिक मतदान आता कशावर. महायुती शिंदे गटाचे प्रतिनिधी बोलत आहेत की आम्ही विकास केला, रस्ते केले. आज मुंबईतला एकही अशी रस्ता नाही की तिथे धूळ नाही. इकडचं प्रदूषण एवढं दिल्लीपेक्षा, दिल्लीनंतर मुंबईचं प्रदूषण वाढवून ठेवलं आहे. आणि जो विकास म्हणताय तो आमच्याच पैशाने, जे 92 लाख कोटींचं आम्ही पिक डिपॉझिट केलं होतं ते 72 लाख कोटी यांनी काढून त्या विकासाच्या नावाखाली अर्धे खाले. फक्त 22 लाख खर्च केले, 50 लाख कोटी यांनी
असे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रसाद सर, खरं तर मुंबईच्या ईशान्य मुंबईमध्ये आलोय आणि पुन्हा एकदा विषय आलेला आहे प्रदूषणाचा. स्थानिक मुद्दे कुठले ज्याच्यावर मतदान होईल? स्थानिक मुद्दे म्हणजे काही दिवसांपूर्वी ना या ठिकाणी ना आशिष शेलार आणि प्रसाद लाड आले होते. त्याही त्यांनी असं म्हटलं होतं, जे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आहेत. आज या ठिकाणी ना मला सगळ्यात मोठी खंत आहे, 6 नगरसेवक या ठिकाणी मुलुंडचे आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये एकही भारतीय जनता पार्टी पक्षाचा किंवा माजी नगरसेवक येत नाही, ही मोठी खंत आहे. आणि या ठिकाणी ना प्रसाद लाड आणि आशिष शेलार आले होते. त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी PAP आणि धारावी एकही प्रकल्प आम्ही इकडे येऊन देणार नाही. याचा अर्थ म्हणजे तुम्ही येणार नाही म्हणजे तुम्ही येणार आहेत असं म्हणताय का? त्या ठिकाणी तुम्ही म्हणता की एका साईडला बोलता की कबूतर हे शरीरासाठी हानिकारक आहे आणि दुसरीकडे मुलुंडच्याच नागरिकांच्या प्रकृतीशी खेळ करताय का? असे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक मुद्दे आहेत. पण भारतीय जनता पार्टी पक्षाचे फक्त हे जे माजी नगरसेवक आहेत फक्त आणि फक्त पैशांच्या मागे पळत आहे. आपण जर पाहिलं तर हे नगरसेवक जर निवडून आल्यानंतर लोकांची कामं केली पाहिजेत. ही कामं न करता नवीन आलिशान गाड्या घेतात. या गाड्या घेण्याकरता त्यांच्याकडे पैसे कसे येतात हे आमचा आधी सर्वात प्रथम प्रश्न आहे. त्या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांकडे भरमसाठ पैसा आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या आहेत असा आरोप प्रसाद सर इथे होत आहे. आणि खरं तर कुठेतरी निसर्गाचा मुद्दा, प्रदूषणाचा मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे. प्रसाद सर, धन्यवाद शुभम. आता चर्चेला पुढे नेत असताना आपण ज्या मुद्द्यांना स्पर्श केला त्यातला एक मुद्दा आणखीच येतोय आणि तो आहे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा. 2 ठाकरे बंधू एकत्र आले आहेत म्हणजे महाराष्ट्रात चमत्कार होणार आहे असे दावे केले जातात. हा चमत्कार खरंच होतोय का, तसा होणार आहे का आणि मराठी माणसाला त्याच्याबद्दल काय वाटतं? एक प्रतिक्रिया पटकन आधी आपल्याकडून घेतो. तुम्हाला भीती वाटते 2 ठाकरे एकत्र आले? नाही, आम्हाला काही भीती वाटत नाही आहे. बघा, 2 भाऊ एकत्र आले, आनंद आहे. ते कशासाठी आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यासाठी मी बोलायची गरज नाही. नाही, तुम्ही प्रचारात आहात, तुम्हाला सांगता आलं तर सांगा ना, का 2 भाऊ एकत्र आले? 2 भाऊ आले ते एकत्र सगळे प्रत्येकाने आपल्या मराठी माणसासाठी एकत्र आले म्हणतात ते, पण प्रत्येकाला सत्ता हवी आहे, सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. आम्ही विकासाच्या कामावर बोलणार आहे, ते मराठीच्या मुद्द्यावर बोलणार आहे. लोकांना मराठी मुद्दा पाहिजे का विकास पाहिजे लोक ठरवतील. आत्तापर्यंत केलेली कामं आम्ही लोकांसमोर ठेवतोय. आत्तापर्यंत जी कामं झालेली आहेत मुंबईमध्ये ती याच्या आधी झाली नव्हती. STP प्रकल्प झालेला आहे मुंबईमध्ये, जो आधी कधी विचार नव्हता केला. पाण्याचा जो प्रश्न होता, गारगाई धरण जे करायचं होतं तो आपण मागे पडला आणि आता आपण समुद्रामधनं गोड पाणी करणार आहोत. तो मुद्दा आपण लढतोय. तो एक विकासाचे मुद्दे आहेत आणि मला या निमित्तानं ठाकरे बंधूंचा एकत्रीकरणाचा मुद्दा चर्चेत घ्यायचा आहे. मला सांगा, 2 भाऊ एकत्र आले, शरद पवार त्यांच्याबरोबर गेले, पण मिळाले किती जागा? अगदी 2 हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या जागा तुम्ही घेऊन मुंबईत लढताय. 2 भावांनी तुमच्यावर अन्याय केला का? नाही, असं नाही म्हणू शकत. आम्ही शर्तीने प्रयत्न केले, त्यांना प्रत्येकजण शेवटी वेळप्रसंगी आपला हक्क मागण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्यांनी केला, तो आम्हीही केला. त्यात जे काही आम्हाला मिळालं त्यात आम्ही आमचे नगरसेवक उभे केलेत, उमेदवार उभे केलेत आणि त्यांनी त्यांच्या. आता ही वेळ अशी आहे की आम्ही सर्वांनी एकत्रितपणे महाविकास आघाडी असा विचार करून आपला महाराष्ट्र आणि मुंबई कशी वाचवली गेली पाहिजे या विचाराने आम्ही एकत्रितपणे लढा देत आहोत. आता झालं, जेवढ्या जागा दिल्या तेवढ्यावर समाधानी आहात? किती निवडून येणार आहेत तुमचे? आता त्याच्या पुढे गेलेला आहे प्रश्न. आता त्याच्या पुढे प्रश्न आहे की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढायचं आहे. निवडून किती येणारचा आकडा आहे का? आमचा महाविकास आघाडीचा महापौर होईल एवढं तर नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे. अच्छा, महाविकास आघाडीचा महापौर होणार आहे. मग काँग्रेस काय करणार आहे? काँग्रेसचा महापौर होणार आहे की नाही यंदा? काँग्रेसचा महापौर हा आज स्वबळावर निवडून येईल, त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि सर्व नेते मंडळी आता नवीन कमिटी आमची निर्माण केलेली आहे. त्यासाठी त्याकरिता काँग्रेस तत्पर आहे आणि जास्तीत जास्त काँग्रेसचे प्रतिनिधी निवडून येतील. पण मग आता जेव्हा असं म्हटलं जातं की 2 ठाकरे एकत्र आलेत म्हणजे सगळ्यांनाच ते धूळ चारतील, काँग्रेसची अवस्था काय होणार आहे? कालपर्यंत आम्ही फक्त महायुतीमध्ये गेलो, कॉर्पोरेशनला तर आम्ही स्वबळावर लढलेलो आहे. फक्त गेल्या वेळी राष्ट्रवादीला आम्ही घेतलं होतं बरोबर, सेनेला कधी घेतलं नव्हतं बरोबर. फक्त विकास करायचा होता महाराष्ट्राचा, म्हणून आम्ही सगळं एकत्र आलो होतो. पटकन येता उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राज ठाकरे सोबत आले म्हणजे झालं का? काँग्रेस निघून गेली आहे, फरक पडतो की नाही पडतो? नाही, ते हे सगळे मोठे इश्यूज आहेत. पण मुंबईत जेवढी आत्मीयता मुंबईकरांबद्दल ठाकरे बंधूंना आहे तेवढं मला नाही वाटत या भारताच्या कुठल्याही नेत्याला आहे. त्यामुळे 2 ठाकरे बंधू एकत्र येणं हे इथे प्रत्येकाला वाटत नाही का? कुठलाही पक्षाचा असू द्या, पण त्यांना वाटत नाही का? तुम्हालाही वाटत नाही का? साहेब, सगळ्यांना माहिती आहे की मुंबई जर सुधारवायची असेल, मुंबई जर या भस्मासुरांपासून गिळायला द्यायचं नसेल
तर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हा एकमेव उपाय आहे. 25 वर्ष ठाकरेच राज्य करतायत ना मुंबईमध्ये. मग मुंबई भस्मासुरापासून वाचली का? परिस्थिती सुधारली का? आले ना, आत्ता आले. 2017 पासून निवडणूक का नाही घेतलं? आम्ही जर भ्रष्टाचार केला मुंबई महानगरपालिकेत तर 17चे हे 22ला संपलं. 22ला का नाही घेतलं निवडणूक? 3 वर्ष सगळं रेखी करायचं. आपण सगळं अनुकूल परिस्थिती म्हणजे सर्वोच्च न्यायालयात केस होती हे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना. स्थानिक स्वराज्य संस्था सर्वोच्च न्यायालयाचं केस जर तुम्ही बोलत असाल तर तो मुद्दाच वेगळा आहे. चिन्ह कोणाचं आहे हे सांगायला जर सर्वोच्च न्यायालयाला 3 वर्ष लागतं, मग काय आता काय घेऊन बसलोय आपण? या मुद्द्यावर मनसेला बोलतं करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं जे सध्याचं जागा वाटप झालंय, मनसेमध्ये अनेक ठिकाणी नाराजी समोर आलेली आहे. घेतलेली तिकीटं ही काही पसंत पडत नाही आहेत. इतक्याच पलीकडे जाऊन तुम्हाला अत्यंत मोजक्या जागा दिल्या गेलेल्या आहेत. ह्या सगळ्या स्थितीमध्ये दोन भाऊ एकत्र येऊन फरक काय पडणार आहे? फरक हा मुंबईकरांसाठी पडणार आहे. आम्हाला जागा वाटप हा मुद्दा गौण आहे. आमचं एकत्र येणं ह्याच्यासाठी होतं की आपलं अस्तित्व हे टिकलं पाहिजे. आम्हाला 50-55 आपलं अस्तित्व म्हणजे कोणाचं? ठाकरेंचं? ठाकरेंचं का? ठाकरे हे कोणासाठी बोलतायत? मुंबईकरांसाठी, आपल्या मराठी माणसांसाठी, जो मराठीला मांडतो त्यांच्यासाठी बोलतायत. आज माझीही मुलगी लहान आहे, शाळेंचे प्रश्न आहेत. हे स्थानिक प्रश्न घेऊन आम्ही ज्यावेळेस समोर जातोय, तर 11 वर्षांपूर्वी राजसाहेबांनी संजय गांधी नॅशनल पार्कवरती जी जे व्हिडिओ एक काढला होता त्याच्यावरती अजूनही इम्प्लिमेंटेशन नाही आहे. जे आम्ही ब्लू प्रिंटमध्ये मांडलं होतं ते मुद्दे आम्ही आमच्यासाठी ठेवले नव्हते. बरेचसे मुद्दे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत होतात. सत्ताधाऱ्यांना कोणी रोखलं नव्हतं. पण तुम्ही जर तुमच्याकडून जर प्रयत्न होत नसतील तर मग आम्हाला एक संधी द्या. आम्ही जे तुमच्या समोर प्रोजेक्ट मांडलेला आहे तो अस्तित्वात आणू. ठीक आहे. आता या ठाकरेंच्या एकत्रीकरणाचा मुद्दा आहे. मतदारांना विचारायला हवंय. एक मुद्दा 30 सेकंदात मांडा पट. मुळातच यांनी 8 ते 9 वर्षानंतर इलेक्शन आणलं. त्यातही उमेदवार प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवार बऱ्याच प्रमाणात होते. त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता त्यानंतर ते एक्सेप्ट करून सर्वजण एकत्रितपणे लढत आहोत. त्याच्यामुळे तो मुद्दाच उरला नाही की तुम्हाला कमी दिले, तुम्हाला जास्त दिले. हा मुद्दाच इथे संपलेला आहे. ठीक आहे. तुमचं म्हणणं असं आहे निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे, त्यावेळेला हा मुद्दा उरत नाही. माझे सहकारी शुभम उमाळे माझ्या बरोबर आहेत. मला त्यांच्या मार्फत मतदारांच्या मनातलं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे की दोन भाऊ एकत्र आले म्हणजे चमत्कार घडणार आहे का? शुभम. अर्थातच दोन्ही भाऊ ज्यावेळेस एकत्र आले तेव्हापासून सगळ्या याचा अनुभव मी स्वतः घेतलेला. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. अशामध्येच मुंबईकरांना काय वाटतं? दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत, याचा काही मतांमध्ये फायदा होणार आहे का? ठाकरे बंधूंना फायदा होणार का? मतांमध्ये पण फायदा होईल आणि जनतेला पण फायदा होईल. कारण मी जसं मगाशी म्हणालो की माननीय राजसाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी ब्ल्यू प्रिंट दिली होती महाराष्ट्र जनतेला. ती अजूनही मी स्वतःही वाचलेली नाही आहे. पण त्यांच्याकडे एक विजन आहे की ते काहीतरी करू शकतात अशी मराठी माणसाला आशा आहे आणि त्या जोरावर त्यांना मतदान होईल. अर्थातच काहीतरी ठाकरे बंधू एकत्रित येऊन करू शकतात असं वाटतंय मुंबईकरांना. नेमकं ठाकरे बंधू आल्याने काही मतांमध्ये फायदा होणार आहे का? सत्ता त्यांच्या हाती येणार का? हो, मतांमध्ये फायदा होणारच आणि सत्ता ही आमचीच येणार. कारण मुलुंड हा एक काळ होता की तेव्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि ती आम्ही आता करून दाखवणारच आणि आहेही. आणि काय बोलतात? ठाकरे बंधू येणारी फायदा होणार? नक्की 100% फायदा होणार ठाकरे बंधू एकत्र येण्याने. एका रिक्षा चालकाला जर एबी फॉर्म देऊन एवढा मोठा मंत्री करतात उद्धव साहेब, त्याची जाणीव न ठेवता जर एकत्र भाऊ एकत्र येऊन जर लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याचा फायदा आम्हाला होणारच आहे. अर्थातच अजून मुलुंडकरांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. अर्थातच मनसेचे आहेत ठाकरे बंधू एकत्रित आलेत, काय फायदा होईल का ठाकरेंना? नक्कीच होणार आहे ना. फायदा तर होणारच आहे ना. ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड आलेला आहे आणि आता मराठी माणूस आता जागा झालेला आहे आणि तो 15 तारखेला मतदानाला उतरणार आहे. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की इथे जे सर्व पक्ष तुम्ही हे घेतलेलं आहे तर इथे BJPचे कोणी दिसत नाही आहेत, BJPचे प्रवक्ते दिसत नाही आहेत. तर त्यांनी काही गृहीत धरलेलं आहे का आम्ही निवडून आलेलो आहे, आमचा नगरसेवक निवडून आलेला आहेत आणि आमचा महापौर पण होणार आहे, असं काय त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे काय? नक्की ठरवून ठेवलेलं आहे का? हा माझा प्रश्न करायचा आहे तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर द्यावं या मीडियाने. आपण जाऊयात शरद पवार गटामधनं विचारूयात. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा ठाकरेंना फायदा होणार आहे का? नेमकं उद्धव ठाकरेंची जादू चालणार का मुंबईत? जादू तर चालणार आहे. पण पहिली गोष्ट अशी आहे की इथे BJPवाले का नाही आले? तुम्हाला मॅनेज केलं का त्यांनी?
तरी पण त्यांच्या सीट वेळ नाही दिलाय त्यांनी. वेळ कसं काय नाही दिला, कोणालाच वेळ नाही दिला. एवढे आमचे सगळे कार्यकर्ते प्रचार सोडून आलेत, बीजेपीवाले का नाही आलेत, आणि महापौर त्यांनी डिक्लेअर पण केलाय प्रभाकर शिंदे म्हणून. म्हणजे का कशासाठी, कोणाचे जोहार, पैशाचे जोहार. जाणून घेऊयात नेमकं शिंदे गटातले जे इकडचे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना काय वाटतंय. ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत. कुठेतरी उदय सामंत, राज ठाकरे यांच्या चर्चा सुरू होत्यात, पण अचानक टर्न घेतलेला आहे सगळ्या मुद्द्यांनी. ठाकरे बंधू एकत्र आले हा ठाकरे कुटुंबाचा फायदा आहे. एकत्र आले त्याबद्दल हा त्यांचा कौटुंबिक आहे. पण ठाकरे बंधू एकत्र आले ना तर हा फक्त ठाकरे बंधूंचाच ह्याच्यामध्ये फायदा आहे, जनतेचा काही फायदा नाही. दुसरी गोष्ट, जशा मॅडम बोलल्या उभाटाच्या की इथे शिवसेनेची सत्ता होती, मग का बुरुज का ढासळला मुलुंडमधला, का नाही राहिले नंतर मग, कारण ह्यांच्यामध्येच एकोपा नाही आहे. त्यामुळे आणि मातोश्री 2 कशी उभी राहिली याविषयी सांगावं त्यांनी. काय म्हणतात, कळलं की मराठी माणसाचं अस्तित्व या मुंबईत कमी करण्यासाठी हे गद्दार गेले आणि म्हणून ते एकत्र येण्यासाठी परत मराठी माणसाला एकत्र जागरूक करण्यासाठी राजसाहेबांनी भाव एकत्र झाले. जर तुम्ही बघितलात भारतीय जनता पार्टीचे जे गणेश नाईक आहेत ना, त्यांनी स्वतःनी बोललंय, यांनी स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतलेला आहे आणि थोडं आजचं मरण हे उद्यावरती गेलेलं आहे. म्हणजे ते स्वतः बोलतायत यांचं मरण पक्क आहे. हे त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षाचं आणि शिंदे गटाचं किती आलबेल चालू आहे ना, हे तुम्हीच समजून घ्या. अर्थातच प्रसाद सर, कुठेतरी गद्दार हा मुद्दा उपस्थित मुलुंडमध्ये पुन्हा एकदा झालेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटातले नेते जे आपापसात भांडत असतात, तो देखील मुलुंडकर त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून असलेले दिसून येत आहेत. धन्यवाद शुभम. चर्चेला आता शेवटच्या टप्प्यात आणतोय आणि तिथेही एक भावनिक मुद्दा मतदारांकडून उपस्थित झाला आहे. स्थानिक मुद्द्यांवर अधिकाधिक चर्चा न्यायला हवी, पण त्याच्याही पलीकडे जाऊन चर्चा सातत्याने येते ती भावनिक मुद्द्यांवरच. जर मतदारच भावनिक मुद्द्यांच्या आधारे आपल्या भूमिका ठरवणार असतील तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणते मुद्दे समोर येऊ शकतात. मला पटकन निष्ठेचे मुद्दे आपल्यापर्यंत आणायचे आहेत. मुंबईतला मतदार हा निष्ठा तपासणार आहे का आणि निष्ठा बघून मतदान करणार आहे का? माझं आव्हान आहे की मुंबईकरांनी निष्ठा ही बघावीच, पण त्यासोबत तुमचे जे प्रश्न आहेत ते कोणता प्रतिनिधी पूर्ण करेल, त्याचं विजन किती मोठं आहे याचा एकदा विचार करावा. शांतपणे, थंडपणे ज्या काही इतिहासात घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार करावा आणि मग त्यांनी मत बनवावं की ठाकरे बंधूंना एकदा मत द्यावं. आता निष्ठेचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा सर्वाधिक आरोप आणि सर्वाधिक घोषणा तुमच्या संदर्भात दिल्या जातात. उत्तरं आहेत का? कोण खरा निष्ठावान आहे, कोण खरा बाळासाहेबांचा सैनिक आहे? बाळासाहेबांचा सैनिक झालेल्या ज्या गोष्टी ज्या आहेत, होणाऱ्या निवडणुका त्या पूर्ण झालेल्या, त्या निवडणुकीतनं लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आज मुंबईमध्ये आमचं 80% मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि मुंबईच्या एरियामध्ये आम्हाला चांगली मतदान मिळालं शिंदे साहेबांना. आज तुम्ही बघितलेलं आहे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. खुद्दार आणि गद्दार ह्या 2 वेगवेगळ्या व्याख्या आहेत, ते त्यांनी लोकांनी ठरवलेलं आहे कोण खुद्दार आणि कोण गद्दार. त्याच्यामुळे तुम्ही मी बोलून काय होणार नाही आहे. कोण खुद्दार कोण गद्दार याचं उत्तर लोक देत आहेत. तुमच्यासाठी हा मुद्दा अद्यापही इतका महत्त्वाचा का ठरावा? कोणासाठी ठरलं? ठाकरेंसाठी हा मुद्दा एवढा महत्त्वाचा का? ठीक आहे, हे आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार. मी तुम्हाला आहे ना 4 कामं सांगतो. सगळ्यात पहिला आमची जर सत्ता आली ना महानगरपालिकेत, आम्ही लाडकी बहीण, आम्ही सक्षम बहीण योजना बनवणार. आम्ही इथल्या मुलींना सक्षम बनवणार. आम्ही त्यांना ना 1,500 रुपये देऊन त्यांना घरी नाही बसवणार, त्यांना काहीतरी व्यवसाय करायला लावणार. नंबर 2, आज तुम्ही पालिकेची शाळा बघितली काय हो? CBSE बोर्ड आहे. त्या शाळेची स्वच्छता बघा, त्या शाळेचा एम्बियन्स बघा, त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं ना IQ लेवल बघा. साहेब, आज कुठेतरी बदल घडत आहे आणि आता याच्या पुढचं काळ आहे ना 11वी 12वी पण तिकडे होणार आहे. म्हणजे एका मुलाला जर तुम्ही म्युन्सिपाल्टी शाळेच्या ॲडमिशनसाठी पत्र घेऊन जातात, आम्हाला शाखेत येऊन घेऊन जातात तिकडे, इथे सगळ्यांना विचारा हे बदल कोणी घडवली आहे? तिसरं, 450 स्क्वेअर फीटच्या खाली जे घर असतील त्यांना कर माफ आहे. कर माफ आहे म्हणजे आज किती फरक पडतोय? ₹1,00,000 वर्षाला फरक पडला. हे मध्यमवर्गीयांसाठी योजना झाली, हे मध्यमवर्गीय योजना झाली आहे, बरोबर आहे. यांचं काय आहे? अडाणीला आणायचं, सगळं त्याच्या घशात घालायचं. तुम्ही धारावीचं किती ओव्हर टेंडरिंग झालंय, टेंडरमध्ये किती एकर होते आणि आता किती एकर दिले जातात ते बघा. आणि काही मुद्द्यांची पुनरावृत्ती होती. मला यांना एक संधी यांना द्यायची आहे आता, पटकन 30 सेकंद. यांच्या समोर फक्त तुम्ही आमची कामं बघा. आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार. यांना एक संधी देऊयात. आपलं असं काय विजन आहे मुंबईसाठी, ईशान्य मुंबईसाठी, मुलुंडसाठी?
मुलुंडसाठी म्हणाल तर इथे तुम्ही सिवनच्या बिल्डिंग अनेक बिल्डिंग पाडण्यात आलेल्या आहे. आजही त्यांची पुनर्रचना झालेली नाही. SRAचे इतके सारे प्रोजेक्ट चालू आहेत, लोकांची इतकी वाईट अवस्था आहे. 15-15 वर्ष झाले त्यांच्या बिल्डिंग होत नाही आहे आणि SRAच्या प्रोजेक्टवरती इतकी धूळ मिट्टी इथे असते. त्याच्यावरती काही तुम्ही जर सरकारी दवाखान्यात जाल तर एवढी लाईन लागलेली असते. पार्किंगच्या सुविधा नाही आहे. एंट्री पॉईंट आता त्यांनी ओपन केला का तर PAP प्रकल्प कंप्लीट होत आला म्हणून तो एक दुसरा पॉईंट त्यांनी ओपन केला. आज 10 वर्ष आम्ही त्या एंट्री पॉईंटसाठी ओरडतो इथे भाजपची सत्ता असताना, तो झाला नाही. पण PAPचा प्रकल्प कंप्लीट होत असताना त्यांनी बरोबर तो तिथे रस्ता आणला. हे सर्व काही आपल्या आणि अदानीच्या सोयीसाठी इथे राजकारण चालतं. यांचं आमच्या मुलुंडकरांच्या सोयी सुविधांशी यांना काही घेणं देणं दिसत. ठीक आहे, काँग्रेसचं काही विजन आहे का? काँग्रेसला वाटतं का की मुंबई सुधारावी, परिस्थिती बदलावी? काँग्रेसला नेहमीच, आणि काँग्रेस ही तळागाळाची काँग्रेस आहे. ही काँग्रेस तळागाळाची काँग्रेस आहे. ही हुतात्म्यांची काँग्रेस आहे. काँग्रेसच्या चळवळीने काँग्रेस उभी राहिलेली आहे. काँग्रेस संपू शकत नाही. काँग्रेसने आता हा विजन घेतलेला आहे की SRA प्रकल्प असू द्या, जे बंद आहेत त्यांच्यासाठी पण सहकार्य मी स्वतः करत आहे. जे प्रकल्प बंद आहे आजपर्यंत 25-25 वर्ष प्रकल्प बंद आहेत. जे हॉस्पिटल सावरकर, वीर सावरकर, ते किती OPDमध्ये माणसं उभी असतात, उभं राहायला जागा नसते. त्यासाठी पण आम्ही प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि BST बसेस बंद झाल्या आहेत. BST बसेस का बंद झाल्या? एवढे बसेस तुम्ही एवढं वर्कर तुमची कामाला लागतील, लाईन उभा लागते. बिलकुल, हा मुद्दा आहे आणि या मुद्द्याच्या निमित्तानं आपण एकदा सत्ताधाऱ्यांना या टप्प्यातल्या शेवटच्या भागामध्ये संधी देऊयात. मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो आहे मुंबईच्या पर्यायी जीवनवाहिनीचा, म्हणजे बेस्टचा. बेस्टची दुरवस्था कुणाच्या काळात झाली, कुणामुळे झाली? मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो सर. आपण मुंबई महानगरपालिका, कुठल्या महानगरपालिकेचे नियम अधिकार काय आहेत? आज आपण मुंबई महानगरला पाणी जे चालतोय, आज मुंबईचं सर्वात चांगलं पाणी आहे. जे गेले 3 वर्षामध्ये मुंबईचं लाईट बिल, पाण्याचं बिल आपण वाढवलेलं नाही आहे. हे शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आहे की मुंबईचं दरवर्षी 8% आपण मुंबईचं पाण्याचं बिल वाढवतो. ते वाढवलं नाही आहे. तर आपण पाण्याचा विचार, लोकांना चांगलं पाणी द्यायचा विचार करतोय, लोकांना चांगली सुविधा द्यायचा विचार करतोय. ठीक आहे, पण याच्यातला एक मुद्दा राहतो, त्याचं उत्तर द्या की बेस्ट बिघडली आहे. बेस्ट तुम्ही सत्तेत आल्यावर सुधारू कशी शकणार आहात? अहो, जे आधीच बिघडलेली होती ते आम्ही किती सुधारणार? आम्ही त्यांना सलाईन देतोय, आम्ही राज्य सरकार त्यांना फंडिंग करतोय, तेव्हा BSTचा पगार होतोय. राज्य सरकारकडनं फंडिंग झाल्यानंतर BSTचा पगार होतोय. तर BST स्वतः घेतली आहे ना साहेबांनी हातामध्ये, ते होणार. 25 वर्ष यांच्याकडे होतीच BST, तेव्हा काय या प्रकारच्या दाव्या प्रतिदाव्यांच्या आधारे चर्चा अधिक चालू शकते. मात्र मला वेळेची मर्यादा आहे आणि त्याच निमित्तानं या चर्चेला समारोपाकडे नेत असताना मी आपल्याला जरूर निर्दिष्ट करेन की लोकांना कोणत्या मुद्द्यांवर मतदान करायचं आहे. भाषिक, धार्मिक, अस्मितेचे मुद्दे हे त्यांच्यासाठी कितपत महत्त्वाचे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमामध्ये केला. आणि याच निमित्तानं महापालिकाचा महासंग्राम या कार्यक्रमाला इथेच थांबवतो. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.